प्रमाण, टंच पर्सेंटेज 92%. म्हणजे आपण लगेच म्हणतो 22 कॅरेट दागिना आहे. समजा जर 80 टंच म्हटलं तर आपण म्हणतो हा दागिना 20चा असेल. 75% टंच असेल तर दागिना आपण म्हणतो 18 कॅरेट म्हणतो ना आपण. म्हणजे टंच हा शब्द कशासाठी वापरलेला आहे? सोन्याच्या दागिन्यामध्ये असलेली शुद्धतेसाठी वापरलेला आहे. सोन्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडले, फाईन गोल्ड आणि कॅरेट गोल्ड. फाईन गोल्ड इज द प्युअर गोल्ड, कॅरेट गोल्ड इज द इम्प्युअर गोल्ड. मग इम्प्युअर गोल्ड मध्ये 1 कॅरेट, 2 कॅरेट, 3 कॅरेट, 4 कॅरेट, 5 कॅरेट, 6 कॅरेट असे चालू होतात. भारतामध्ये जे दागिने बनतात ते सगळ्यांना माहिती आहे, 18, 20, 22 आणि 23. परंतु तुम्ही जर बाहेरच्या देशामधले दागिने बघितले 9 कॅरेट, 14 कॅरेट, 16 कॅरेट, 18 कॅरेट, तिथं दागिने तशी जास्त बनतात. ठीक आहे. फाईन गोल्ड म्हणजे प्युअर गोल्ड. प्युअर गोल्ड म्हणजे 99.99% किंवा 999.9 1000 पार्ट 24 कॅरेट. हे तिन्ही शब्द एकासाठी ऍप्लिकेबल आहेत. तुमचं हा प्रश्नाचं उत्तर हे मिळालं बघा. म्हणजे ह्या शब्दालाच हे म्हणतात, ह्या शब्दालाच हे म्हणतो, ह्या शब्दालाच हे म्हटलं जातं. शब्द वेगवेगळे आहेत पण अर्थ एकच आहे. बरोबर. आता तुम्ही जर 24 कॅरेट म्हटलं तर मी काय म्हणेन फाईन गोल्ड आहे ते म्हणजे प्युअर. सर काय म्हणतील नाही याचा टंच 99.99% आहे म्हणजे प्युअर गोल्ड. आणि कॅरेट गोल्ड 1 कॅरेट पासून ते 24 कॅरेट. आता पुढे हे झालं असेल तर पुढे जाऊ. समजा तुम्ही एका ठिकाणी व्हॅल्युअर म्हणून एका बँकेमध्ये गेला आणि बँकेमध्ये कस्टमर आला, एक्झाम्पल, आणि तुम्हाला म्हणाला हा ज्या बांगड्या आहेत त्या 22 कॅरेटच्या बांगड्या आहेत. किती कॅरेटच्या? 22 कॅरेटच्या. तर बँकेमध्ये आपण गेल्यानंतर जे कर्ज दिलं जातं बँकेमध्ये, आपण व्हॅल्यूअर आहोत. आपलं काम काय? हा दागिना सोन्याचा आहे की नाही हे त्यांना सांगणे आणि याचं व्हॅल्युएशन करणे हे आपलं काम असतं. एवढे दोनच काम असतात, सोन्याचा दागिना आहे की नाही आणि त्याचं व्हॅल्युएशन करणे. मग जर आपल्याकडे हा दागिना आला असेल आणि हा जर दागिना 22 कॅरेट आहे असं तो कस्टमर सांगत असेल किंवा त्याच्याकडे बिल असेल किंवा त्याच्यावर हॉलमार्क केला असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे, जर माझा दागिना हा जर 22 कॅरेटचा असेल तर याच्यामध्ये शुद्ध सोनं किती. कारण बँकेमध्ये जे कर्ज दिलं जातं हे दागिन्यावर कर्ज दिलं जात नाही, त्या दागिन्यामध्ये असलेलं शुद्ध सोन्यावर कर्ज दिलं जातं. बरोबर. तर याचा एक फॉर्म्युला आहे, पर्सेंटेज ऑफ AU इज इक्वल टू कॅरेट डिवाइडेड बाय 24 इंटू 100. हा फॉर्म्युला म्हणजे सोन्याच्या दागिन्यामध्ये शुद्ध सोनं काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. सोन्याच्या दागिन्यामध्ये असलेलं शुद्ध सोनं काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लिहून घेतलं. आता इकडे बघा, पर्सेंटेज ऑफ AU म्हणजे काय? शुद्ध सोन्याचे प्रमाण. शुद्ध सोन्याचे प्रमाण. कॅरेट किती आहे? 22 भागिले 24 गुणिले 100. उत्तर किती आलं? आलं उत्तर? तुमचे कॅल्क्युलेटर चेक करा. 22 भागिले 24 22 डिवाइडेड बाय 24 इंटू 100 91.67%. आलं का? चेक करा. त्याच्यावर हॉलमार्क जो केलेला आहे तो 18 कॅरेटचा केलेला आहे. ह्या दागिन्यावर किती केले? 18 कॅरेट. मग 18 कॅरेटचा दागिना असेल, 18 कॅरेटचा दागिना असेल तर शुद्ध सोनं कसं असणार आहे? पर्सेंटेज ऑफ AU इज इक्वल टू कॅरेट डिवाइडेड बाय 24 इंटू 100 18 भागिले 24 गुणिले 100 18 डिवाइडेड बाय 24 इंटू 100 किती आलं बघा? 75%. बरोबर. सोपा आहे ना फॉर्म्युला?
समजा दागिना 2 कॅरेटचा असेल तर शुद्ध सोनं किती असणार? 2 डिवायडेड बाय 24 इंटू 100 8.33 आलं काढल. आता मी तुम्हाला प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल देतो. सर तुमचा दागिना आहे 5 कॅरेटचा तर शुद्ध सोनं किती? तुमचा 6 कॅरेटचा आहे, तुमचा 7 कॅरेटचा, तुमचा 8 कॅरेटचा आहे, तुमचा 9 कॅरेटचा दागिना, तुमचा 10 कॅरेटचा दागिना आहे. सर तुमचा 12 कॅरेटचा दागिना, तुमचा 14 कॅरेटचा, तुमचा 16 कॅरेटचा. सर तुमचा दागिना फक्त 1च कॅरेटचा आहे, तुमचा 2च कॅरेटचा आहे, तुमचा 3 कॅरेटचा आहे. आणि सर हे बघा मी पुढे जातो. हा जो दागिना आहे माझ्या हातामध्ये नेकलेस आहे जो आहे 18 कॅरेटचा. म्हणजे हा दागिना जो आहे 18 कॅरेटचा दागिना आहे. तर आपल्याला 2 गोष्टी माहिती पाहिजेत. शुद्ध सोनं किती येणार याच्यामध्ये? 18 भागिले 24 गुणिले 100 बरोबर. आणि उरलेलं काय आहे ते? अदर मेटल ज्याला आपण म्हणतो इम्प्युअर गोल्ड. इम्प्युअर गोल्ड ज्याला आपण लोकल मध्ये काय म्हणतो? घट. दाग हा वेगळा शब्द आहे. घट हा बट म्हणा किंवा घट म्हणा. घट हा शब्द ठीक आहे ना, त्या इम्प्युरिटी म्हणून तुम्ही जो म्हणाल तो शब्द. म्हणजे शुद्ध सोनं मराठीत लिहितो. शुद्ध सोनं कसं काढलं आपण? 18 भागिले 24 गुणिले 100 म्हणजे 75% काढलं. आणि घट कशी काढली? 100 वजा 75 म्हणजे 25% घट. बरोबर. दोन्ही समजल्या गोष्टी. शुद्ध सोनं माझं किती आहे? 75% आणि अशुद्ध सोनं 25%. समजलं? हे का लक्षात ठेवायचं याचं कारण तुम्हाला सांगतो. उद्या एक मोठी बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मी सांगणार आहे. घटासाठी. घटामधून सुद्धा पैसे किती कमवू शकतो आपण? जेवढं सोनं विकून कमवू शकत नाही. काय सांगितलं मी? जेवढे सोन्याचे दागिने विकून पैसे कमवत नाही तेवढे त्याच्यापेक्षा जास्त पैसे याच्यातून कमवू शकतो. कोण सांगेल कसं? मी काय शब्द वापरला? तुम्ही सोन्याचे दागिने विकून जेवढे पैसे कमवू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त ह्याच्यातून पैसे जास्त कमवू शकता. धंदा कुठलाही करायचा आहे ह्याचा सुद्धा मला बिझनेस करायचा आहे. म्हणजे काय? तुमचे जुने दागिने मी विकत घेतो. पैसे मी कुठले देणार? एवढे ह्याचे पैसे देणार आहे ना, कारण ह्याचे पैसे देत नाही. हे पैसे माझे आहेत. आणि 25% काय असणार आहे ते सांगतो. समजा मी 18 कॅरेटचा दागिना बनवला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 18 कॅरेटचा दागिना बनवताना मला सोने किती वापरायचं आहे? 75%. त्याच्यामध्ये मी कॉपर किती वापरणार? हे समजा एजी म्हणतो याला. कॉपरला सी म्हणतो. कॉपर मी समजा मी 12.5% वापरले. कारण सिल्वर आहेच ना एजी. एजी किती वापरणार? 12.5%. म्हणजे 12.5% मला चांदी मिळालीच ना. समजा माझा दागिना समजा 1 तोळ्याचा आहे असं कन्सिडर करा. 18 कॅरेटचा 1 तोळ्याचा आहे. कारण त्याच्या 1 तोळ्यामध्ये 12.5% म्हणजे 1.25 ग्रॅम मला सिल्वर मिळालच ना. मिळणार की नाही तुम्ही सांगा? म्हणजे आपल्याला हाही विचार करायचा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. जसं मी सोनं विकतो तसं माझे जुने सोनं घेण्याचा सुद्धा व्यवसाय चांगला चालला. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 18 कॅरेटचा दागिना बनवताना मला सोने किती वापरायचं आहे? 75%. त्याच्यामध्ये मी कॉपर किती वापरणार? हे समजा एजी म्हणतो याला. कॉपरला सी म्हणतो. कॉपर मी समजा मी 12.5% वापरले. कारण सिल्वर आहेच ना एजी. एजी किती वापरणार? 12.5%. म्हणजे 12.5% मला चांदी मिळालीच ना. समजा माझा दागिना समजा 1 तोळ्याचा आहे असं कन्सिडर करा. 18 कॅरेटचा 1 तोळ्याचा आहे. कारण त्याच्या 1 तोळ्यामध्ये 12.5% म्हणजे 1.25 ग्रॅम मला सिल्वर मिळालच ना. मिळणार की नाही तुम्ही सांगा? म्हणजे आपल्याला हाही विचार करायचा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. जसं मी सोनं विकतो तसं माझे जुने सोनं घेण्याचा सुद्धा व्यवसाय चांगला चालला पाहिजे. कुछ समझ में आ रहा है? सर समजलं? समजलं पण ते आपल्याला मिळणार. कारण हे तरी समजून घेऊया. स्वतः डिपेंड नाही करत ना तरी. खरं आपण करून घेऊ शकतो ना. आपण करून शकतो. आपण करत नाही काय? त्या गोष्टीचं ज्ञान नाही ना. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही म्हणून आपण करत नाही. आता एक सांगतो पुढे मी उद्या सांगतो त्यात मी ते आताच सांगतो.
मी चांदीचा व्यवहार असा करतो की महिन्याला नाही म्हटलं तर 10,000 रुपये सहज मिळतात. मी काय फिजिकल काहीच विकत घेत नाही, तरी पण मला 10,000 रुपये सहज मिळतात चांदीमध्ये. बॉन्ड विकत घेते सर. बॉन्ड सुद्धा विकत घेत नाही, मी मोबाईलवर ट्रेडिंग करतोय. फिजिकल काहीच घेत नाही, तरी पण 10,000 रुपये मिळतात. 10,000 रुपये कमी झाले का? भरपूर झाले ना. आणि रिस्क काही नाही ना, नाही विकलं तर नाही विकलं, पडून राहू दे ना माझी चांदी. चांदी वाढत आहे. तसंच हे आहे. समजा हे जे मेटल आहे ह्याच्यात मला 12.5% तरी मिळेल. 18 कॅरेटचा दागिना असेल 12.5% तरी मिळेल. म्हणजे आपल्याला हा विचार करायचा आहे, माझा जसा सोन्याचा धंदा आहे तसा माझा हा सुद्धा धंदा वाढला पाहिजे. जुने सोन्याचे दागिने घ्यायचे, तो सुद्धा बिझनेस जास्त वाढला पाहिजे. कारण लोक त्याच्यावर फोकस करत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आपण नवीन सोनं विकायला जेवढं कष्ट घेतो तेवढं जुनं सोनं घ्यायला कष्ट घेत नाही. आपण भिंतोय. कारण आता आज आपण 3 दिवस हे शिकणार आहे, तर हा बिझनेस चांगला आहे ना. लक्षात आलं? गुड. तुम्ही विसरला असं ग्रेट धरला, विसरणार नाहीये. विसरला तर काय करायचंय? दुसरा एक फॉर्म्युला देतो शुद्ध सोनं काढण्याचा. पर्सेंटेज ऑफ एयू काढण्याचा अजून एक फॉर्म्युला आहे. कसं काढायचं? 1 कॅरेट इज इक्वल टू 4.167%. दुसरा फॉर्म्युला 1 कॅरेट इज इक्वल टू 4.167%. मग 2 कॅरेट म्हणजे किती? 2 गुणिले 4.167 किती आलं उत्तर? 8.33%. समजा 4 कॅरेट इज इक्वल टू 4 गुणिले 4.167 किती आलं? आलं का? 5 कॅरेट इज इक्वल टू 5 गुणिले 4.167 किती आलं उत्तर? आलं? आणि त्याने फक्त तुम्हाला सांगितलं टंच सांगितलंय. टंच दागिन्याचा टंच सांगितलं. किती? 75% टंच आहे. आणि कॅरेट काढायचं असेल तर कसं काढायचं ते सांगतो. आता हा दागिना आहे, या दागिन्याचा टंच आहे 75%. काय काढलंय? टंच टी, ज्याला आपण टेक्निकल मध्ये काय म्हणतो? फाईननेस पर्सेंटेज इज इक्वल टू 75%. टंचला शब्द काय वापरतात? टंचला फाईननेस, बरोबर? 75% असेल, 75%. तर फॉर्म्युला कुठला आहे? कॅरेट इज इक्वल टू फाईननेस पर्सेंटेज म्हणजे टंच पर्सेंटेज, बरोबर, गुणिले 24 भागिले 100. हा फॉर्म्युला कायमस्वरूपी आठवणीत ठेवा. तुम्हाला टनचं पर्सेंटेज माहिती आहे आणि कॅरेट काढायचं असेल तर फाईननेस पर्सेंटेज म्हणजे टंच पर्सेंटेज गुणिले 24 भागिले 100. फाईननेस पर्सेंटेज म्हणजेच टंच पर्सेंटेज गुणिले 24 भागिले 100. समजा याचा टंच आहे 75%, तर 75 गुणिले 24 भागिले 100 उत्तर किती येते बघा. आलं? समजा याचा टंच असेल, याचा टंच आहे 91, तर कॅरेट किती असणार आहे? 91 गुणिले 24 भागिले 100 किती आलं? 21.84 हे कॅरेट झालं, बरोबर. आता ह्याचं समजा टंच आहे 25%, तर कॅरेट किती? 25 गुणिले 24 भागिले 100 6 कॅरेट आहे. काढता येईल? सोपं आहे ना? समजा कधी कधी दागिन्यावर ना फाईननेस क्लिअर लिहितात, बुलमार्क करतात. त्यावेळी कसं लिहितात?
916. कधी कधी येतात 750 585 किंवा 833 असे शब्द लिहितात. म्हणजे काय, जर फाइंडनेस लिहिला असेल तरी पण आपल्याला काढता आलं पाहिजे कॅरेट. हे बघा, जर मला फाइंडनेस माहिती आहे किती आहे 750, हा फाइंडनेस आहे, शुद्धता आहे. तर कॅरेट कसं काढायचं, तर कॅरेट इज इक्वल टू फाइंडनेस गुणिले 24 भागिले 1000. फाइंडनेस किती आहे 750 गुणिले 24 भागिले 1000. उत्तर किती येते बघा. आलं. समजा फाइंडनेस 916 असेल, 916 गुणिले 24 भागिले 1000. उत्तर किती येतं बघा. येतं 22 कॅरेट. आता मी तुम्हाला सगळे फॉर्म्युले लिहून देतो, ठीक आहे. आणि ते सगळे फॉर्म्युले तुम्ही जर व्यवस्थित अभ्यासले तर उद्या 14 मार्क तुम्हाला मिळतील. देऊ फॉर्म्युले लिहून, सगळे एकत्र लिहून देऊ. हे समजलं फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला काय होता, पर्सेंटेज ऑफ AU इज इक्वल टू कॅरेट डिवाइडेड बाय 24 गुणिले 100. बरोबर. त्यानंतर 1 कॅरेट इज इक्वल टू 4.167%. बरोबर. तिसरा होता कॅरेट इज इक्वल टू फाइंडनेस इंटू 24 डिवाइडेड बाय 1000.